मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर घनश्याम देशमुख, कल्याण आयुर्वेद एम.एस. सर्जन, शासकीय पोद्दार महाविद्यालय वरळी, मुंबई. मित्रांनो, बरेच रुग्ण आमच्याकडे आल्यानंतर डॉक्टर साहेब मला मुळव्याध झाला असे म्हणतात. पण रुग्णांनी मुळव्याध झाला असे म्हणू नये, कारण मुळव्याध सोडून त्या ठिकाणी अनेक इतर आजारसुद्धा असू शकतात. तर रुग्णांनी डॉक्टरकडे गेल्यानंतर आपल्याला होणारा त्रास सांगावा. म्हणजे काय त्रास होतो, मला स्टंभ होते, पोट साफ होत नाही, शौचाच्या ठिकाणी वेदना होतात, आग होते, रक्त पडतं, आव पडते किंवा पू येतो, पाणी येते, बाजूला फुडी आहे, सूज आहे. तुम्हाला होणाऱ्या वेदना आणि त्रास याबद्दल डॉक्टरांना कल्पना द्यावी. कारण बऱ्याच वेळा रुग्ण आमच्याकडे आल्यानंतर डायरेक्ट मुळव्याध आहे असे सांगतात, पण तपासणीनंतर समजतं की रुग्णाला फिशर आहे. काही रुग्णाला भागेंद्र असतो, काहींना इंटरनल पॉलिप, काहींना कॅन्सरसारखे पण आजार असतात. हायपरट्रोफिड ॲनल पॅपिला असतो, गुदभ्रंश असतो, रेक्टम प्रोलस असतो, पायलोडिनल सायनस असते, विध्रदी सारखे आजार असतात, प्रोक्टायटिस असते. असे विविध प्रकारचे आजार असतात. त्यामुळे रुग्णांनी आपल्याला शौचाच्या ठिकाणी काही त्रास होत असेल तर तात्काळ तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवून तपासणी करून योग्य वेळी योग्य उपचार केल्यास ऑपरेशनपासून आपल्याला स्वतःला दूर ठेवता येईल. ऑपरेशनची वेळ येता कामा नये, कारण यातले बरेच आजार अत्यंत सुरुवातीच्या काळामध्ये डॉक्टरांना दाखवले, तपासणी करून रोगाचे निदान केले आणि योग्य उपचार घेतले तर 100% ते योग्य उपचाराने बरे होतात.